गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. आता वाजलेले आहेत 7:30. जिमला जायचं आहे आपल्याला. विवान प्रियांका आई झोपलेले आहेत कारण आज आहे सुट्टी. तर मस्तपैकी सकाळ झालेली आहे, थंडी पडली आहे छान अशी. एक गोष्ट दाखवतो. शिवरात्रीला जे रताळे आणले होते तर ते उरले होते. म्हटलं मग रताळ्यासारखा प्री वर्कआउट मील काय असू शकत नाही. आता रताळे खाऊ आणि मग जिमला जाऊ. हे रात्रीच भाजून ठेवलेत आईने. ब्लॉगची सुरुवात आधी झालेली आहे. तर आज जिमला जाऊयात. 8 वाजलेत. आज लेग्स एक्सरसाइज करू. आज आहे शनिवार. बघू आता काय प्लॅन आहे, काय काय करतोय आम्ही दिवसभर. शेवटपर्यंत बघा ब्लॉग. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करूयात. ब्रेकफास्टमध्ये आहे मसाला ओट्स, 3 बॉइल्ड एग. एवढे नाही खाणार मी, दुपारी 1 खातो, नाहीतर 2. इथं आहे मूग चिला सोललं आहे ना, मग ठीक आहे, फ्रीजमध्ये ठेवेल मी. बघा मित्रांनो, मी पारोसा दिसतोय पण मी आंघोळ केली आहे. आणि प्रियांकाने आंघोळ नाही केली आहे, पण प्रियांका आंघोळ केल्यासारखी दिसते. असं का? असं का? डोळे नाही धुतले होते? काय लागलंय? म्हणजे दुखतंय माझं. हे सगळं ब्लॉग मध्ये जाणार आहे, सगळं जाणार आहे. चला मित्रांनो, ही पिशवी बघून तुम्हाला कळलंच असेल, आम्ही चाललोय भाजीपाला आणायला. तर 1 आठवड्याचा भाजीपाला घेऊन येऊ. आपले घर एक जागेचं नाव आहे पुण्यामध्ये. चाललो आम्ही आता आपले घरला. मी आणि प्रियांका आलेलो आहे मार्केटमध्ये. बटाटे घे ना. कोबी कसा आहे? 10 रुपये. कोणता पण 10 रुपये. हा घे छोटा. हा घे. प्रियांकाला पहिल्यांदा आणले मार्केटमध्ये. कसं आहे मार्केट प्रियांका? हां, कसं आहे मार्केट? फर्स्ट टाइम आले. सोकाचार म्हटल्यावर कळायला पाहिजे तुला. सोका 4 किलो आहे बटाटा. ते गमेलं घे ना पुढचं. 4 झाले, 5 झाले बटाटे पकडून. 10 वाजलेत मित्रांनो आणि घाम यायला चालू झाला. 4च झाले. कोबी, फ्लावर घेतला, गवार घेतली, बटाटा घेतला, 4 काकडी घेतली. दॅट इज इन सॅलड वन. अच्छा, 10 रुपये. मित्रांनो, फायनली सगळं भाजीपाला घेऊन झाला आहे. कलिंगड पण घेतलं आहे प्रियांकाने, बाहुबलीसारखा. कलिंगड इथं 20 रुपये किलो आहे. काल आम्ही आणलं तिकडून 30 रुपये किलो होतं. काढा ना एकदा. काय करायचं? ग्रेप्स दबले नाही ना? ग्रेप्स आणि हे डिक्कीमध्ये ठेव. आज खूप फळं आणलेले आहेत. कलिंगड, द्राक्ष, भाजीपाला. इट इज नॉट कॉल्ड खूप फळं, 2च फळं आणलेले. सीजनल फ्रुट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज डिफरंट थिंग, बट यू सेड मस्त गंध लावलाय रे. नवीन शर्ट. इकली बघ कॅमेला.
छान आहे. मोत्याचा दाना ठेवायचा कुठे? काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाना, ठेवायचा कुठे? चला मित्रांनो, आम्ही चाललोय SBI बँकेत. विवानच्या अकाउंटचं थोडं काम आहे. प्रियांकाने काल एवढी धमकी दिली, म्हटलं आता केलंच पाहिजे. एवढी तयार होऊन परफ्यूम वगैरे मारून कुठे चालली? बँकेतच चाललोय आपण. आणि मी बघा फाटकी तुटकी पॅन्ट घालून चाललोय आणि मॅरेथॉनचा फुकटचा शर्ट. बायकांनी चांगलं तयार. नो कॉमेंट्स. मी आलो SBI बँकेच्या बाहेर. बघू आता किती वेळ लागतोय. आता वाजलेले आहेत 11:55. लेट सी. मित्रांनो, काय बँकेतलं काम झालं नाही यार. एका राऊंडमध्ये बँकेचं काम होतं असं कधीच होत नाही. तर आता एक गोष्ट बाकी येते म्हणजे विवान. त्याला स्वतःला घेऊन यायचं इथं बँकेत. सगळं आहे डॉक्युमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड. पण बाळाला घेऊन येणं गरजेचं आहे. बघू आता 4 वाजेपर्यंत ओपन आहे बँक. जेवण करून येतोय का कसं येतोय? आधी सांगितलं असतं विवानला घेऊन गेलो असतो. जेवण करू मस्तपैकी. आईने स्वयंपाक बनवला आहे. कांद्याची पात सकाळी बाजारातून आणलेली. बॉइल्ड एग होती, त्याचं बॉइल्ड एग फ्राय बनवलं आहे. प्रियांका जेवती, आई. मी आता जेवण करतो. जायचं बँकेत. चला मित्रांनो, SBI बँकेने आम्हाला तवाला बाहेर काढले आणि बँकेत बोलवले. बँकेत बोलवले. चला येताना थोडं रिलायन्सला पण जायचंय, सामान आणायचंय. बघू आता कसं कसं होतंय, काय काय होतंय. जरा 4 व्हीलर घेऊन जाऊ आता. ऊन वाढले काही नाही. चारचा बाहेर काढ. बघ हे कसं दिसते. नवीन आणले ना हे. थोडं फक्त असं फिरवलं की फ्रंट व्ह्यू, बॅक व्ह्यू. ते आहे 300 का 350 रुपयाला आहे. तुम्ही पैसे नका विचारत जाऊ आई. पैसे नका विचारतो. प्रवीणनी गोष्टी घेतलेल्या पैसे नाही विचारायचे. तो कधी कधी आमच्या रेंजच्या बाहेर असतो. कधी कधी बाप्पा चांगला अँगल येतोय ना त्याच्यात. बाप्पा मी येत नाही ग. बाप्पाचे पाय पडाय. फायनली विवानचं अकाउंट ओपनिंग प्रोसेस कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. यंगेस्ट SBI कस्टमर झाला आहे विवान. हा ना. हसले सगळं करून. PPF पण करणार आहे काय? ते नंतर बघायचं. आता SIP बस. अरे त्यांची म्हणायची काम आहे, PPF करा, इन्शुरन्स काढा, हे करा, ते करा. हा म्हणायचं. मायनरचं अकाउंट क्रिएट झालंय. 5 महिन्याचा विवान आहे. म्हणजे अकाउंट क्रिएट व्हायचंय अजून 4-5 दिवसात अकाउंट नंबर येईल. त्याला फक्त पासबुक असतं. ATM नाही, चेकबुक नाही, मोबाईल नेट बँकिंग नाही, काय नाही. 10 वर्षाचं झाल्यानंतर ATM. बघू आता 10 वर्षात किती पैसे सेविंग त्याच्या अकाउंटवर होतीये. चला आता रिलायन्सलाच जाऊयात. विवान झोपलाय नाही, शांत पडलाय. हे बघ इथे जिरी आहे. दिसते का तुला? छोटी प्रियांकाला दाखव. मसाले वगैरे समोर आहे का? आई इकडे. विवानला झोप आली मित्रांनो. चला आता रिलायन्सची शॉपिंग झाली. घरी जाऊयात. 3 वाजलेत. कुणाफा नाही पण आता अमूल तर खा. परत म्हण नको चॉकलेट नाही खाऊ घालत. चॉकलेट, आईस्क्रीमचा खाऊ घालतो. आईस्क्रीम मी ऑल टाइम रेडी आहे. अरे मी खाऊ घालतो का नाही असं नको म्हणू. तुम्ही खाऊ घालता का नाही? ठीक आहे.
मी ती आईस्क्रीम बोलली होती, पण तुम्ही ह्या आईस्क्रीम मला मध्ये भागवलं, मला ठीक आहे, मी एक्सेप्ट करते. लगेच उठला आले? नाही घरी आलो आपण. झोपायचं आता, झोपायचं. मित्रांनो आता खाऊयात अमूल आईस्क्रीम. मोरक्कन ड्राय फ्रूट फ्लेवर आहे. प्रियंका अमूल आईस्क्रीम कितीला आहे? अमूल 255 ना. याच्यावर किंमत आहे 300 रुपये. कशी वाटली? काही तुला थंड मोरक्कन ड्राय फ्रुट्स. गाडीच्या खाली बघा ना. मित्रांनो मी टेरेस वरती आलोय, तर एक गोष्ट मला घेऊन जायची आहे. वेर इज द लाईट. ही प्रियंकासाठी आणली होती जरा गौऱ्या, आणि याच्यात आहे कोळसे. कारण प्रियंका जेव्हा डिलिव्हर झाली तेव्हा तिला शेक देण्यासाठी आणलं होतं, पण तो एवढं गरम व्हायचं तिला जमलं नाही. त्याच्यामुळे वरती आणलं टेरेसवरती. आता होळीला याचा उपयोग करू. मी आलो याच्यासाठी आपल्याला बिर्याणी बनवायची आणि त्याला दम द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी कोळसे घ्यायला आले. आता 8 वाजलेले आहेत. मी घेऊन आलोय कोळसेवरून, तर एवढे आणलेत. आणि इथं सेटअप दिसतो एक ट्रायपॉडचा. त्याचं मिनिंग आहे आम्हाला लाईव्ह जायचं आहे. तर बघू कसं होतंय, काय होतंय उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगच्या आधी लाईव्ह गेलेलो असेल आम्ही. तर लाईव्ह चिकन बिर्याणी रेसिपी बाय प्रियांकाज किचन. प्रियांकाच्या किचनमधून लाईव्ह जाणार आहे आम्ही. जरा कमेंट्स करा बरं कोण कोण जॉईन झाले. मास्टर शेफ प्रियांकाचा आवाज येतोय का? प्रियंका आता राईस बॉईल करते चिकन बिर्याणीसाठी. मित्रांनो इथे आहे राईस, चिकन शिजतंय. त्याच्यावरून कळलंच असेल तुम्हाला चिकन बिर्याणीचा बेत आहे. आणि इकडं आपण लाईव्ह पण आहोत यूट्यूबला. इथं कांदा पण फ्राय केलाय. लेअरवाली चिकन बिर्याणी बनवायची आज. बिर्याणीला दम द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी कोळसे लाल करतो इथं गॅसवर. प्रियंका पटकन तूप टाकणार आहे याच्यावर आणि ती वाटी आपल्याला ठेवायची आहे दूर जायच्या आत बिर्याणीमध्ये. बस दूर जा रहा है. येस. त्याला कडेकडेने गव्हाचं पण लावायचं असतं पीठ, पण आम्ही काही केलं नाही ते. व्हेरी कलरफुल ब्लॅक कांदा आहे, थोडा गोल्डन कलरचा लाल कलर आहे, हिरवी कोथिंबीर आणि चिकन. ट्राय कलर झाले. येस, तिरंगा झालाय, तिरंगा. मित्रांनो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. 11:15 वाजले. जेवण करून वॉकिंग करून आलो आम्ही. तर फोटो वगैरे काही क्लिक नाही केले, जेवण करण्यातच एवढं आम्ही मग्न होतो. तर असा झाला विषय की बाबा लाईव्ह केलं होतं आणि मग नंतर जेवण केलं. त्यानंतर मस्त झाली होती चिकन बिर्याणी. प्रियांकाने छान अशी बनवली होती लेअरवाली. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. कसं वाटलं कॉमेंट्स करून सांगा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपल्याला एका एंगेजमेंटला जायचं आहे. कुठे जाणार आहे ते नक्की बघा. धमाल करतोय तिथे, काय काय खातोय सगळं बघा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.